गुड मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही गावाकडे आलेलो आहोत. आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे गावाकडे भगवान बाबाचा सप्ताह असतो. तर त्यामुळे आम्ही दरवर्षी इथे येतो. तर तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडे किती छान वातावरण आहे. इथे आंब्याची झाडं आहेत, समोर लिंबूचं पण झाड आहे आणि तिकडे बघायला गेलं तर खूप मोठा डॅम आहे. तर त्याचं पाणी पण तुम्हाला झूम करून दाखवतो मी. मस्त धुकं पडलेलं आहे आणि आम्ही इथे अशा प्रकारे आमचं फोटोशूट चालू आहे. तर गाईज, काल सप्त्याचा शेवटचा दिवस होता. तर आज काल्याचे कीर्तन असते. तर आज इथे 12:30 नंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. तर सकाळी एक इथे म्हणजे पूजा असते. तर 8 वाजता आम्हाला पूजेचा टायमिंग दिलेलं होतं, पण आत्ता 8:45 वाजलेत. आणखी तरी काही बोलवलं नाही आहे कोणी. म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे लोकांना काही वेळेचं महत्त्वच नाही आहे. मी पण रेडी झाली आता. झालंय माझं आवरून. कशी वाटते साडी? हां, छान वाटते साडी. छान वाटते ना? रेग्युलर सारखीच वाटते ना. हो, ही पूजेची साडी, हळदीची साडी जी की मी आज घातली त्यानंतर आपल्या हळदीची. हो का? तर गाईज, काल आम्ही म्हणजे 2 दिवस झाला आलेलो आहे आणि इथे सप्त्यासाठी आणि ह्या पूजेसाठी मेन आम्ही इथे आलेलो आहे. इतकं छान वाटलं ना, कारण 2 दिवस आम्ही दोघं पण कीर्तनाला गेलो. तुम्हाला कसं वाटलं कीर्तनाला छान गेल्यानंतर? वाटलं कीर्तन ऐकून. हा ना, एकंदरीत आपण आयुष्य कसं जगायचं याचा थोडासा उपदेश मिळाला यातून. खरंय. आयुष्याचे पण बरेच यातून काही प्रसंग. मग उपदेश घ्यायचा की नाही घ्यायचा? हो. घेत आणि राहा मग इथून पुढे असेच उपदेश. तर गाईज, तर आता आवरलेलं आहे आमचं आणि आता पूजेला जाणार आहेत. तिथलं देखील मी थोडंफार शूट होईल तसं मी करणार आहे. आणि खरं सांगायचं तर आध्यात्मिक म्हणजे आधी आध्यात्मिकची सवय नव्हती मला. अध्यात्माची घरी आईवडील करायचे, मी पण काही दिवस केले. पण आता मला कीर्तन वगैरे जेव्हा मी जाते तेव्हा असं वाटतं की खरंच आपल्या धकाधकीचं जीवन ते तर महत्त्वाचंच आहे, पण हे अध्यात्म जे आहे ना ते पण खरंच खूप गरजेचं आहे. देव आहे. आहे ना? हां. जाऊया मग मंदिराला. हो, चलो. चलो. तर आता आम्ही चलो. पूजेला जातो. पूजेचं ताट घेऊन आम्ही दोघेही निघालो आणि दोघांनी मस्तपैकी भगवान बाबांचं गेल्या गेल्या दर्शन घेतलं. कुठले असतात? तर गाईज, आम्ही आता आलेलो आहोत पूजेसाठी आणि अजून ब्राह्मण आणि जैनच्या म्हणजे 2 कपल बसतात पूजेला. ते दुसरे यायचे बाकी आहेत. सो आम्ही आता इथेच मंदिराबाहेर वेट करत थांबलो दोघं पण आणि महाराजांचं दर्शन घेऊन आलो. त्यामुळे आता थोड्या वेळ इथं वेट करावं लागेल. सो बसलो. दिंडीची तयारी आणि एकदम भाविकांची लगबग चालू होती बघा. ही छोटीशी जी भक्त भाविक काय आहे ती मस्तपैकी असं आलेली आहे, रेडी होऊन कलश वगैरे घेऊन आलेली आहे. बरेच लोक आता तुलसी वगैरे घेऊन येतात आणि आता हे देखील कपल आहेत ज्यांच्यासोबत आमची पूजा होणार आहे आणि ब्राह्मण देखील आता आलेले आहेत. सो आता पूजा लवकरच सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग दिंडी निघते. भरपूर गर्दी असते दिंडीला आणि हे इथे चालू आहे तयारी, तुम्ही बघू शकता. मी 3 वेळेस पाणी देऊन जातो. तुम्ही प्यायचे. एकच करून. आचमनकी शिवाय स्वाहा. आचमनकी शिवाय स्वाहा. नारायणाय स्वाहा. माधवाय स्वाहा. आता पुढं सोडा. गोविंदाय वासुदेवाय वामदेवाय मातृक्रमांना वामन. अशा प्रकारे चौघांनी मिळून मस्तपैकी अभिषेक केला, पूजा केली आणि भगवान बाबांच्या मूर्तीची परत एकदा पूजा करण्यात आली आणि त्यांना नवीन वस्त्र आणि हार चढवला. त्यानंतर दोघांनी मिळून मस्तपैकी आरती केली भगवान बाबांची आणि नंतर पसायदान घेण्यात आले.
दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे मानशील तो ते लाहो, प्राणी जात ईश्वर निष्ठ. अभिषेक आणि आरती पार पडल्यानंतर गुरुजींचा म्हणजे ज्यांनी आमची पूजा केली, अभिषेक केला, त्यांचा यथोचित सत्कार इथे करण्यात आला. यांनी आणि त्या काकांनी जे की पूजेला सोबत होते त्यांनी मिळून छान सत्कार केला. आणि नंतर तुम्हाला बाहेरचं डेकोरेशन दाखवते. आता दिंडी तिकडे गेलेली आहे आणि आता आम्ही तिकडेच चाललोय दिंडीकडे. त्याआधी म्हणलं चला जाता जाता तुम्हाला डेकोरेशन दाखवते. आणि इतकी मोठी रांगोळी काढलेली बापरे, एंट्रीला देखील. आणि तुम्ही बघू शकता लोकांनी स्वतःच्या मनाने, उत्साहाने आणि इतक्या प्रेमाने भरभरून श्री संत भगवान बाबांच्या प्रेमापोटी एवढी पूर्ण जिथपर्यंत दिंडी जाते रोडवर देखील रांगोळ्या काढलेल्या आहेत मोठमोठ्या. आणि इतकं छान वाटत होतं ना, पूर्ण गावामध्येच एकदम प्रसन्नता निर्माण झालेली. दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमापुरी, दया नाही यमापुरी, दया नाही यमापुरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमापुरी, त्यासी त्यांच्या पुण्य. तर आम्ही आता पूजा करून आलेलो आहोत आणि अभिषेक पूजा काय ते. आणि आता आई आणि ह्यांचं बघा काय चालू आहे. किती तो लाड, किती ते प्रेम. आता हे चालले दिंडीकडे आणि मी मग जाणार आहे. आधी हे सोडून येणार आहेत. चल निघायचं का? ओ तुम्ही चेंज पण केलं? हा चेंज केलं. मॅचिंग संपली. मॅचिंग संपली आता, बस झालं. मी नाही चेंज केली साडी. का? कर बघ तू. हा, बघ. तर गाईज आता आमचं आवरलेलं आहे आणि आम्ही निघालोय अरे, कीर्तनाकडे. चल लवकर, उशीर झालाय. काय झालंय? उशीर झालाय, चल लवकर. ठीक आहे, चावी घ्या. चलो. तर गाईज चलो आम्ही निघतोय आता. कीर्तन आहे आणि नंतर परत आमची बस पण आहे 4 वाजता. 3 वाजता. आणि हे काय स्टाईल मारतायत गॉगल घालून काय माहिती. आणि लगेच चेंज पण केलं, मॅचिंग तर टिकली नाही आहे. अशा प्रकारे काला कीर्तन आणि आरती समाप्त झाली आणि महाराजांच्या हस्ते पप्पांचं आणि यांचंही स्वागत झालं. पहिले पप्पांचं झालं कारण त्यांचे अन्नदाते होते आणि नंतर यांचं देखील झालं. महाप्रसादचे अन्नदाते मारुती नाना सानप यांनी सुद्धा 1 परास फरशी दिली आणि पैसे रोख स्वरूपात जमा केले. तर कीर्तन वगैरे करून आम्ही आलेलो आहे. गोपाल काला प्रसाद वगैरे खाऊन आणि आता दोघं पण निघालोय. चलो बाय गाईज. आता मी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. तुम्हाला माहिती का मला इथे पप्पा दरवेळी चहा पाजतात म्हणून मी हां, आता यावेळेस मी पाचतोय ना. चला गाडी आली. गाईज आता काही वेळात आमची बस येईल. एकदम प्रचंड खराब अवतार झालेला आहे माझा. तुम्हाला कसं वाटतंय मग? गरीब सारखं का थांबली इथे? गरीब म्हणजे कसं? बघ ना तूच बघ तुझा अवतार कसं झालाय गरीब सारखं. जाऊ दे. ओ थँक्यू. फायनली गाईज 2 तास लेट झालेली बस आता आलेली आहे आणि आम्ही बसमध्ये बसलोय आणि ही लावतात आता एक छानपैकी मूव्ही. म्हणजे 3-4 तास कसे जातात हे कळत नाही. चलो तर तुम्हाला अपडेट देते का नाही माहीत नाही मला, कारण माझी चार्जिंग जर राहिली फोनमध्ये तर मी नक्की अपडेट देईल पुढचे.
अशा प्रकारे मस्त सनसेट एन्जॉय करत आम्ही निघालो बसमधून. हा मी व्ह्यू कॅप्चर केलेला आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.